हॅलो 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 हॅलो. चला मॅचला सुरुवात होईल. 4 ओव्हरचा सामना असेल. थोडासा उशीर झालाय आणि 4 धावांची पॅनल्टी आहे. बॉलची पाहिजे का? ओके. पॉवर प्लेला 4 चेंडू फक्त फेकले जातील. मॅडेंटरी पॉवर प्ले त्यामध्ये 4 चेंडू. यावेळेस पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इट इज अ वाईड चेंडू. खराब चेंडूची फेक झाल्या. इथून पहिला चेंडू स्वैर मारा एक अवांतर धाव इथे अंकित केले त्या टीमच्या खात्यामध्ये. खरं तर करालेवाडी टीम जवळपास 1.5 तास उशिराने इथे आल्या आणि त्यामुळे त्यांना 2 बॉलची पॅनल्टी. त्यावेळेस देखील पुढे सरसावून अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका खेचायचा होता. तिथे पहिला चेंडू डॉट आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा सामना आहे. 40 पर्यंत जरी धावफलक गेलं तरी देखील दमछाक होऊ शकते डोनेवाडी टीमची. यावेळेस फुल टॉस चेंडू लॉंग ऑन मध्ये फटका. चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे रवी. एक सिंगल धाव इथे कन्वर्ट होत असताना अगदीच देवदास सिलम. ज्यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका आणि फलंदाजी ते बाद झालाय. आपण पाहतो विशाल. यावेळेस पहा अगदी महत्वाचा फलंदाज होता. अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. इथे एक मोठा फलंदाज बाद होतो विशाल. अगदीच आपण पाहतोय पावसाचा थोडासा अभाव आज देखील आहे. काल देखील होता परंतु काल दुपारनंतर थोडंसं ऊन होतं मैदानामध्ये. परंतु आता सध्या तरी ऊन आपल्याला दिसत नाहीये. थोडासा पावसाचा अभाव देखील आहे. स्पीडअप मध्ये खेळणं खूप गरजेचं. सेकंड मॅच असेल डोनेवाडी बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळेल टीम मालवाडी आहे. दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत. पहिल्या सामन्याला थोडासा उशीर झालाय आणि अगदीच आता दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर आणि अनिकेत. त्यावेळेस पहा अगदीच 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. यावेळेस डॉट डिलिव्हरी अगदीच षटक संपुष्टात आलंय. अवघ्या 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हर कोणावरती विश्वास दाखवला जाईल इथून.
चला मंगेश वाघमारे इकडे या. यावेळेस विकेट फटका चांगला आहे परंतु झेल इथे कॅरी करत असताना रोहित आणि फलंदाजीतून बाद होईल. त्यावेळेस पहा अगदीच एक सिंगल धावल्या आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. तीन धावा यावेळेस लॉंगर मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेडूपर्यंत पोहोचलाय. फंबल पाहतोय अगदी नशिबाचा चौकार म्हणावा लागेल सागरसाठी. इथून करालेवाडी टीम साठी महत्वाच्या 4 धावा इथे अंकित होत असताना 7 धावा धावफलकावरती. काल देखील आपण पाहिलं 3 ओव्हरचे सामने होते. 20 धावा देखील चेस व्हायला दमछाक होत होते खेळाडूंचे, परंतु आज देखील तसंच वातावरण आहे. परंतु आज यावेळेस अगदीच पुन्हा एकदा चुका आणि चुकाच पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप 22 स्वरूपात येतोय हा A1 क्वालिटीचा फुकटचा चौकार. 4 रन. यावेळेस पहा तिसऱ्या मॅचची टीम देखील इथे उपस्थित झाल्या. मांडवणे टीम इथे उपस्थित झाले. अगदीच त्यांच्या अगेन्स्ट गौरकमत टीम देखील इथे उपस्थित होईल काही वेळातच. यावेळेस आपण पाहतोय यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथून बाद होईल सागर. धावफलक स्थिरावलं गेलंय ते जवळपास 11 या अंकावरती. सध्या तरी मैदानाच्या आतमधून 3 फलंदाज बाहेर आले आहेत आणि इथून सन्मानजनक स्कोर जर का घ्यायचा असेल तर किमान 20 धावा तरी जमवणं गरजेचं असेल, कारण 30 धावा जरी झाल्या 4 ओव्हरमध्ये तर देखील एक फायटिंग स्कोर उभारू शकतो टीम करालेवाडी संघ. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस पाहतोय अगदीच चांगली गोलंदाजी रवी याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला झेल देखील कॅरी केला यावेळेस. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल हा फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका आहे लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. रोहित त्या ठिकाणी एक सिंगल, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 2 षटकांच्या अंती. 12 अंकावरती आपण धावफलक पाहतोय. त्यावेळेस पंचांनी अगदीच अपील उचलून धरल्या. इथून फलंदाज होईल बाद.
13 धावा धावफलकावरती आपण पाहतो. रोहित एक गोलंदाजी मार्कवरती. त्यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला आहे. रितेश आहे त्या ठिकाणी चेंडूला कन्वर्ट करत असताना फंबल पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी देखील सक्सेसफुल होईल. 2 धावांनी धावफलक 15 या अंकावरती आपण पाहतोय. अगदीच एकेरी दुहेरीने देखील धावफलक चालू ठेवलं तरी देखील एक सन्मानजनक स्कोर उभारू शकतो टीम करालेवाडी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस पहा, इट इज अ वाईड चेंडू. एक अवांतर धाव इथून अंकित होत असताना अगदीच आपण पाहतोय. आणि दोन्ही टीमला बॅटिंग करत असताना एक आणि फिल्डिंग करत असताना एक, असे प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू असणार आहेत. एकापेक्षा जास्त रिव्ह्यू आपल्याला मिळणार नाही आहेत. फुलटॉस चेंडू चेक करण्यासाठी अथवा रनआउटसाठी तो देखील आपल्याला दिला जाईल. यावेळेस अगदीच मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होत असताना यावेळेस आपण पाहतोय अगदीच एक धाव आले. एका धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या अंकावरती. गणेश मुकणे मुख्य आयोजक इथे उपस्थित झालेत. जवळपास 1 वाजलेत. पहा अगदीच रोहित देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. अगदीच निघून जाईल रवीच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. अगदीच A1 क्वालिटीचा हा षटकार. काव कॉर्नर रिजन मध्ये फटका चांगला होता आणि खूप महत्वाचा हा षटकार आलाय. रोहितची गोलंदाजी आहे, अगदी चांगली गोलंदाजी हाताळली आहे आणि ती ताकद आहे फलंदाजामध्ये. अगदीच वापर चांगला केलाय, ताकदीचा वापर आणि चेंडू सीमा पार. षटकार 23 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन चेंडू चांगला आहे. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. 4 रन, चौकार. षटक संपुष्टात आलंय. 3 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटची ओव्हर आहे आणि यावेळेस जर का आपण विचार केला तर DN पवार यांच्याकडे शेवटचं षटक अगदी स्वतःवरती विश्वास दाखवत असताना अभि ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. रोहन होता, त्याच्या बॅट मधून एक चौकार षटकार आलाय आणि खूप महत्वाच्या ह्या 10 धावा. 3 ओव्हर मध्ये 27 धावा म्हणजे जवळपास 9चा रन रेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2च धावा होत्या, परंतु तिथून चांगली फलंदाजी झाली. 27 धावा धावफलकावरती. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यावेळेस दुसरी धाव देखील सक्सेसफुल होत असताना 2 धावांच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 29 धावा. चांगली गोलंदाजी. समोरच्या दिशेला अगदीच उचली घेणारा चेंडू होता. ओव्हर मधील दुसरा चेंडू आपण पाहतोय. डॉट डिलिव्हरी. यावेळेस आपण पाहतोय खरं तर चांगली गोलंदाजीतून हाताळली जाते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अगदीच रोहन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या बॅट मधून एक चौकार षटकार आला होता, परंतु आता त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं असेल अभिला. यावेळेस बॅटची कडा आणि ते झेल कॅरी करत असताना फलंदाज इथून होईल बाद. अभि यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड थोडंसं थांबलंय. जवळपास 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अवघ्या 29 धावा. सन्मानजनक स्कोर. अद्याप 4 ते 5 धावांची गरज आहे इथून देखील 3 चेंडूंमध्ये आणि रोहनला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. यावेळेस चांगला फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून कोणच नाहीये. चेंडू थांबणार नाही. शेवटच्या क्षणाला चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक 33 या अंकावरती आपण पाहतोय.
पहा 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावा तर झाल्यात. करालेवाडी टीमच्या 2 बॉलची पॅनल्टी देखील त्यांनी मान्य करत असताना चांगली फलंदाजी केल्या. अगदीच त्या दोन्ही चेंडूंची भरपाई इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय करालेवाडी टीमसाठी. यावेळेस डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. इथून देखील एका मोठ्या फटक्याची गरज आहे करालेवाडी टीमला, परंतु 33 धावा आहेत. अगदी सन्मानजनक स्कोर उभारण्यासाठी 1-2 धावा तरी येणं शेवटच्या चेंडूमध्ये खूप गरजेचं असेल टीम करालेवाडी संघासाठी. आपण पाहतोय यावेळेस देखील सरळ जाणारा चेंडू आपण पाहतोय. अगदीच डॉट डिलिव्हरी आले. 34 धावसंख्येचं टार्गेट असेल. येणारे चेंडू असतील 24. यावेळेस दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश आणि सुदाम अशी जोड केली. अगदीच YCC ढोणेवाडी टीम कडून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 34 धावांचं मापक आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवरती अनिकेतला आपण पाहतोय. फक्त 9 खेळाडू घेऊन मैदानामध्ये आज खेळत असताना करालेवाडी टीम आपण पाहतोय. अगदी 38 सर्कलच्या बाहेर फक्त एक क्षेत्ररक्षक आपण लावू शकता.
चला पंच स्पीडअप घ्यायचंय. सामना चालू होतोय. 34 धावसंख्येचं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत असताना ऑन स्ट्राईकला सुदाम. त्यावेळेस सुरेख चेंडू, अगदी तेज तर्रार गोलंदाजी आपण पाहतोय. सुसाट वेगाने खरं तर गोलंदाजी हँडल करत असताना आपण अनिकेतला पाहतोय. 34 धावांचं आव्हान आहे आणि त्याच दरम्यान यावेळेस एकेरी दुहेरी देखील प्राधान्य दिलंय करायला टीमने आणि त्यामुळे सन्मानजनक स्कोअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अवघे 9 खेळाडू घेऊन मैदानात उतरलाय, परंतु अगदीच तशी गोलंदाजी देखील इथे पाहायला मिळते. समोरच्या दिशेला अगदीच आपण मिड ऑफला क्षेत्ररक्षक फिरवलाय. अगदीच क्षेत्ररक्षण थोडस इट इज अ वाईड चेंडू. पंच डिसिजन आहे. ओके. वाईट चेंडू असेल. यावेळेस आपण पाहतोय एक धाव इथे टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. YCC डोणीवाडी. यावेळेस सुरेख फटका, अगदीच चेंडू सुसाट निघून चाललाय. 4 धावांसाठी पहिला चौकार. चार धावांच्या मध्ये 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. अगदीच अचूक टप्प्यात गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे अनिकेतला, परंतु इथून एक चौकार आलाय. थोडंसं फर्निचर बिघडवण्याचं काम केलं जातं इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुदाम पवार यांच्याकडून. त्यावेळेस अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक पोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एक सिंगल धावेतून कन्वर्ट होत असताना 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदीच आपण पाहिलं तर 7.5ची सरासरी राखायची आहे प्रति ओव्हर मागे. आता डावखुरा फलंदाज रितेश पवार ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. अगदीच प्रेडिक्शन एक ते लावले होतं, जर का मिडलला चेंडू असला तर विकेट असेल, थोडासा बाहेर चेंडू ठेवला तर षटकार, परंतु नक्कीच स्टंपवर चेंडू होता आणि फलंदाज रितेशला देखील इथून परतावं लागेल. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज DN पवार. अगदीच जुना जाणता खेळाडू आणि चांगला दांडगा अनुभव आहे, त्यामुळे अगदीच यावेळेस नवीन गोलंदाज हवी ठरू शकतो का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असेल इथून. आणि पहा मांडवणी टीम देखील उपस्थित झाले. अगदी नवीन जर्सीमध्ये आज मैदानात दाखल होणार आहे 3ऱ्या मॅचसाठी. त्यांचं देखील सहर्षमय स्वागत असेल मैदानावरती. खरं तर या मैदानावरती ते एकदाही क्वालिफाय झालेले नाहीत, तरी देखील त्यांचं प्रेम आहे मैदानावरती. नाईटला देखील त्यांची खेळण्याची इच्छा होती गेल्या वर्षी. अगदीच बॅटिंग लाईन त्यांची थोडीशी कमी पडते या मैदानामध्ये, परंतु आज चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. जयदास असेल, त्याच्या समवेत संपूर्ण टीम, संदीप असेल, आज चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल टीमसाठी खेळत असताना. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अगदीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेस विकेट केलाय. पहिलाच चेंडू थांबणार नाहीये, अगदी निघून जाईल. काऊ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा.
12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा सेम चेंडू आणि सेम सिच्युएशनला फटका तितकाच चांगला, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावपलक अगदी वाऱ्याच्या वेगाने निघून जाईल 18 या अंकावरती. 18 चेंडू 16 ची गरज आहे. इथून पाहूया कमबॅकिंग गोलंदाजी होईल का सागरच्या माध्यमातून. यावेळेस पहा आपण मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 चेंडू 16 ची गरज आहे. इथून कमबॅक करावं लागेल करालेवाडी टीमला, कारण पहिलं षटक होतं स्लो ओव्हरचं षटक आणि त्यामध्ये जास्ती धावा अगदीच खर्च केला अनेक यत्न, तर त्याची जागा मात्र भरून काढावी लागेल. या ओव्हरमध्ये सागर या गोलंदाजाला आपण पाहतो त्यांचे मोठे बंधू आहेत. अगदीच आपण पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती सागर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी असेल. ह्या वेळेस चांगला फटका आहे लॉंग ऑन मध्ये. अगदीच आपण पाहतो एक सिंगल दवल्या आणि या एका धावेच्या मदतीने धावपलक 19 या अंकावरती आपण पाहतोय. 34 धाव संख्येचं टार्गेट आहे आणि षटकात दुसरा चेंडू आपण पाहतोय. ह्या वेळेस फुलटॉस चेंडू होता, अगदी दिशा दाखवण्याचं काम केलं. क्षेत्रशे दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल धावले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या वेळेस धावफलक अगदीच 2 या धावसंख्येने वधारतोय, जाऊन पोहोचेल जवळपास 21 या अंकावरती. विजयासाठी अद्यापही 13 धावसंख्येची गरज. सागर देखील चांगली गोलंदाजी करतोय, परंतु एक एक धाव खूप महत्वाची असेल इथून डोनेवाडी टीम साठी देखील. या वेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाहूया काय करतोय. सुरेख झेल फलंदाजीतून होईल बाद. यावेळेस पहा 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि जवळपास 13 धावसंख्येची गरज आहे इथून. मैदानाच्या आतमध्ये अगदीच चांगला खेळ आपण पाहतोय यावेळेस. रवी आहे नवीन फलंदाज, मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. ह्या वेळेस बिगिट केलाय, फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार रवी याच्या बॅट मधून आपण पाहतोय. टीम साठी 6 धावा इथे अंकित करत असताना अवघ्या 7 धावसंख्येची गरज आहे इथून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधल्या. या वेळेस फुलटॉस चेंडू, फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. जेल ड्रॉप होत असताना एक सिंगल धाव इथून कंप्लीट होत असताना शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. अवघ्या 6 धावसंख्येची गरज आहे. सेकंड ओव्हर मध्येच खरं तर सामन्याची हवा घालवली आहे, परंतु काल देखील 2 ओव्हर मध्ये 8 धावा चेस झाल्या नव्हत्या मैदानावरती सावले बी टीमला. आणि यावेळेस लॉंग ऑन मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फंबल पाहतोय. 1 धाव तिथे डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 धावा आहेत ते कंप्लीट. येणार चेंडू 12. विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. सेकंड मॅच असेल मालवडी आणि त्यांच्या विरोधामध्ये डोनेवाडी बी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. यावेळेस पहा 4 धावसंख्येची गरज आहे. गणेश मुकणे आपण
नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच इकडे यायचा. अगदीच नवीन गोलंदाज वापरला जातोय तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि यावेळेस सामना फिनिश. चेंडू 4 धावांसाठी चौकार येतोय रवी याच्या बॅटमधून. पहिला सामना विन होतोय ते YCC डोनेवाडी संघ आणि अगदीच करालेवाडी संघ अगदी आपण 9 खेळाडू समवेत मैदानात उतरला होता आणि अगदीच फिल्डिंग मध्ये थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली आहे, परंतु चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. तिसऱ्या ओव्हरपर्यंत सामना गेला होता. अगदीच करालेवाडी टीमला देखील पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील.